नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवयुत या अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत दिनांक 13 मे 2016 मध्ये नागपूर राज्य राखीव पोलीस भरती गट क्रमांक 4 मध्ये झालेल्या पोलीस भरतीचा पेपर। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण या पेपरला सुरुवात करूया। जर कॅट बरोबर 24, डॉग बरोबर 26 तर हॉर्स साठी कोणता अंक असेल? प्रश्न आहे, जर कॅट बरोबर 24, डॉग बरोबर 26 तर हॉर्स साठी कोणता अंक असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 65 असेल। समोरचा प्रश्न पाहू। सर्वात लहान 3 आकडी, सर्वात लहान 4 आकडी, सर्वात लहान 5 आकडी संख्येची सरासरी किती? प्रश्न आहे, सर्वात लहान 3 आकडी, सर्वात लहान 4 आकडी, सर्वात लहान 5 आकडी संख्येची सरासरी किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 3700। समोरचा प्रश्न पाहू। मध्य प्रदेश, भोपाळ, आसाम, टिंबटिंब क्वेश्चन मार्क। प्रश्न आहे, मध्य प्रदेश, आसाम, टिंबटिंब क्वेश्चन मार्क। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दिसपूर। समोरचा प्रश्न पाहू। एका सांकेतिक भाषेत 743 म्हणजे ग्रीन कलर बुक, 485 म्हणजे ब्ल्यू कलर बुक आणि 794 म्हणजे ग्रीन कलर अर्थ, तर 9 हा अंक कोणत्या शब्दासाठी वापरला आहे? प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत 743 म्हणजे ग्रीन कलर बुक, 485 म्हणजे ब्ल्यू कलर बुक आणि 794 म्हणजे ग्रीन कलर अर्थ, तर 9 हा अंक कोणत्या शब्दाशी वापरला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अर्थ या शब्दासाठी वापरला आहे। समोरचा प्रश्न पाहू। एका सांकेतिक भाषेत सुपर राईस हा शब्द HFKVIIRHV असा लिहिल्यास पॅटर्न हा शब्द कसा लिहिणार? प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत सुपर राईस हा शब्द HFKVIIRHV असा लिहिल्यास पॅटर्न हा शब्द कसा लिहिणार? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 KZGGVIM असा लिहिणार। समोरचा प्रश्न पाहू। जर फ्रीडम म्हणजे 45 33 678, देम बरोबर 12 383 तर मदर म्हणजे काय? प्रश्न आहे, जर फ्रीडम म्हणजे 45 33 678, देम बरोबर 12 383 तर मदर म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 87 12 35। समोरचा प्रश्न पाहू। प्राची ही दीपकच्या भावाची बायको आहे, तर दीपक व प्राचीचे नाते काय? प्रश्न आहे, प्राची ही दीपकच्या भावाची बायको आहे, तर दीपक व प्राचीचे नाते काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दीर भावजय। समोरचा प्रश्न पाहू। 48 आणि 72 यांचा मसावी किती? प्रश्न आहे, 48 आणि 72 यांचा मसावी किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 24। समोरचा प्रश्न पाहू। 1.5 तास बरोबर किती सेकंद? प्रश्न आहे, 1.5 तास बरोबर किती सेकंद? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 5400। समोरचा प्रश्न पाहू। घर मालकाने घराचे मासिक भाडे 10% ने वाढवले, पूर्वीचे भाडे 350 रुपये असल्यास आताचे भाडे किती? प्रश्न आहे, घर मालकाने घराचे भाडे 10% ने वाढवले, पूर्वीचे भाडे 350 रुपये असल्यास आताचे भाडे किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 385। समोरचा प्रश्न पाहू। एक दोरी 7 ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील? प्रश्न आहे, एक दोरी 7 ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 8 तुकडे होतील। समोरचा प्रश्न पाहू। दशादशी किती दराने व्याज आकारावी? प्रश्न आहे, दशादशी किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे 1500 रुपयावर 3 वर्षात 540 रुपये व्याज मिळेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 12। समोरचा प्रश्न पाहू। 9 संख्यांची सरासरी 15 आहे, त्यातील पहिल्या 5 संख्यांची सरासरी 12 आहे, शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 20 आहे, तर त्यातील 6वी संख्या कोणती असेल? प्रश्न आहे, 9 संख्यांची सरासरी 15 आहे, त्यातील पहिल्या 5 संख्यांची सरासरी 12 आहे, शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 20 आहे, तर त्यातील 6वी संख्या कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 15। समोरचा प्रश्न पाहू। अ व ब यांच्या पगाराचे प्रश्न आहे, अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर 5:4 आहे व ब आणि क यांच्या पगाराचे गुणोत्तर 2:3 असेल, 2:3 इतके आहे, तर क चा पगार 4800 रुपये असेल, तर अ चा पगार किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 4000 रुपये असेल। समोरचा प्रश्न पाहू। 500 मीटरचे सेंटीमीटर करा। प्रश्न आहे, 500 मीटरचे सेंटीमीटर करा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 50,000। समोरचा प्रश्न पाहू।
फळबागेत 150 झाडांपैकी 10% झाडे आंब्याची आहेत, तर बागेत आंब्याची झाडे सोडून इतर प्रकारची किती झाडे आहेत? प्रश्न आहे, फळबागेत 150 झाडांपैकी 10% झाडे आंब्याची आहेत, तर बागेत आंब्याची झाडे सोडून इतर प्रकारची झाडे किती आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 135. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. समोरचा प्रश्न पाहू. एक मनुष्य आपल्या उत्पन्नाच्या 75% खर्च करतो, तर त्याची शिल्लक 500 रुपये असल्यास त्यांचे उत्पन्न किती असेल? प्रश्न आहे, एक मनुष्य आपल्या उत्पन्नाच्या 75% खर्च करतो, तर त्याची शिल्लक 500 रुपये असल्यास त्यांचे उत्पन्न किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 2000. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. समोरचा प्रश्न पाहू. 8% दराने 5,000 चे 6 वर्षात सरळ व्याज किती रुपये मिळेल? प्रश्न आहे, 8% दराने 5,000 रुपयाचे 6 वर्षात सरळ व्याज किती मिळेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. समोरचा प्रश्न पाहू. 9,800 भागिले 84 बरोबर किती? 9,800 भागिले 84 बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. समोरचा प्रश्न पाहू. महाराष्ट्र राज्यास सुमारे टिंब किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यास सुमारे टिंब किमीचा लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 720. समोरचा प्रश्न पाहू. खनिज संपत्तीचा विचार करतात महाराष्ट्रातील टिंब हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे. प्रश्न आहे, खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील टिंब हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, विदर्भ. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही? प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पंढरपूर. समोरचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील टिंब हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. प्रश्न आहे, महाराष्ट्रातील टिंब हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, विदर्भ. प्रश्न आहे, समुद्र खडकावर बांधलेला मुरुड जंजिरा हा किल्ला टिंब जिल्ह्यात मोडतो. प्रश्न आहे, समुद्र खडकावर बांधलेला मुरुड जंजिरा हा किल्ला टिंब जिल्ह्यात मोडतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, रायगड. समोरचा प्रश्न पाहू. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही संस्था कोणत्या शहरात आहे? प्रश्न आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पुणे. समोरचा प्रश्न पाहू. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी कोठे आहे? प्रश्न आहे, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पुणेमध्ये आहे. समोरचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील टिंब हा अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. प्रश्न आहे, महाराष्ट्रातील टिंब हा अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सिंधुदुर्ग. समोरचा प्रश्न पाहू. समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कोठे आहे? प्रश्न आहे, समर्थ रामदासांची समाधी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, माफ करा, ऑप्शन क्रमांक 3, सज्जनगड येथे आहे. समोरचा प्रश्न पाहू. नागालँड या राज्याची राजधानी कोणती? प्रश्न आहे, नागालँड या राज्याची राजधानी कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, इफाड. समोरचा प्रश्न पाहू. भारतात सर्वात लांब धरण कोणते? प्रश्न आहे, भारतात सर्वात लांब धरण कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, हिराकूड, जे ओडिसामध्ये आहे. समोरचा प्रश्न पाहू. ड्युरांग रेषा टिंब या दोन देशातील सरहद दर्शवते. प्रश्न आहे, ड्युरांग रेषा टिंब या दोन देशातील सरहद दर्शवते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पाकिस्तान ते अफगाणिस्तान. समोरचा प्रश्न पाहू. जोगवा किंवा गिरसप्पा प्रश्न आहे, जोगवा किंवा गिरसप्पा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, कर्नाटक. समोरचा प्रश्न पाहू.
टिंबटिंब हे देशातील अतिपूर्वीचे राज्य आहे. प्रश्न आहे टिंबटिंब देशातील हे अतिपूर्वी राज्य आहे. समोरचा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश. समोरचा प्रश्न पाहू. टिंबटिंब हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. प्रश्न आहे टिंबटिंब हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विषुववृत्त. समोरचा प्रश्न पाहू. हॅलीचा धूमकेतू दर टिंबटिंब वर्षांनी दिसतो. प्रश्न आहे हॅलीचा धूमकेतू दर टिंबटिंब वर्षांनी दिसतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 76. समोरचा प्रश्न पाहू. मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता टिंबटिंब महासागरात आहे. प्रश्न आहे मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता टिंबटिंब महासागरात आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पॅसिफिक. समोरचा प्रश्न पाहू. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे. प्रश्न आहे वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नायट्रोजन. समोरचा प्रश्न पाहू. भारताच्या राज्यघटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोणते. प्रश्न आहे भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न पाहू. टिंबटिंब हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. प्रश्न आहे टिंबटिंब हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती. समोरचा प्रश्न पाहू. राज्यसभा हे जरी स्थायी सभागृह असले तरी राज्यसभेच्या प्रत्येक सभासदाच्या कार्यरत टिंबटिंब वर्ष असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 6. समोरचा प्रश्न पाहू. पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या परिशिष्ट 7 मधील टिंबटिंब मध्ये नमूद केले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राज्य सूची. समोरचा प्रश्न पाहू. घटनेच्या 79 प्रश्न आहे घटनेच्या 79व्या कलमानुसार संसदेत खालील घटनांचा समावेश कोणता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा. समोरचा प्रश्न पाहू. महाराष्ट्र टिंबटिंब पासून पंचायत व राज्य अंतर्गत स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांनी पद्धती स्वीकारण्यात आली आहे. प्रश्न आहे महाराष्ट्र टिंबटिंब पासून पंचायत राज व त्या अंतर्गत स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांनी पद्धती स्वीकारण्यात आली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1 मे 1962. समोरचा प्रश्न पाहू. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्वामी विवेकानंद. समोरचा प्रश्न पाहू. इंडिया हाऊसच्या टिंबटिंब क्रांतिकारकाने कर्झन वायलीचा वध केला. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक 2 मदनलाल धिंगरा. समोरचा प्रश्न पाहू. बांगलादेशची निर्मिती कोणत्या वर्षी झाली. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1971. समोरचा प्रश्न पाहू. पुणे करारास कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा 1932 मध्ये प्रसिद्ध झाला. हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी जाहीर केला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रॅमसे मॅकडोनाल्ड. समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे 52 कशी सुबोध रत्नकार खालीलपैकी कोणी लिहिले. प्रश्न आहे 52 कशी सुबोध रत्नकार खालीलपैकी कोणी लिहिले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सावित्रीबाई फुले. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणती संस्था पंडित रमाबाई यांनी स्थापन केली नाही. प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संस्था पंडित रमाबाई यांनी स्थापन केली नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 स्त्री विचारवंती संस्था पुणे. समोरचा प्रश्न पाहू. टिंबटिंब या मराठी संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत. प्रश्न आहे टिंबटिंब या मराठी संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संत नामदेव. समोरचा प्रश्न पाहू. ग्रह ताऱ्यांच्या अभ्यासात शास्त्रीय नाव काय आहे. प्रश्न आहे ग्रह ताऱ्यांच्या अभ्यासात शास्त्रीय नाव काय आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ॲस्ट्रॉनॉमी. समोरचा प्रश्न पाहू. टिंबटिंब यांनी रक्तभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला. प्रश्न आहे टिंबटिंब यांनी रक्तभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर विल्सन हार्वे. समोरचा प्रश्न पाहू. डी जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता आजार संभवतो. प्रश्न आहे डी जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता आजार संभवतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मूठदुस. समोरचा प्रश्न. इंटरनेटमध्ये WW म्हणजे काय. प्रश्न आहे इंटरनेटमध्ये WW म्हणजे काय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक 3 वर्ल्ड वाईड वेब. समोरचा प्रश्न पाहू. स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? प्रश्न आहे स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 एक कदम स्वच्छता की ओर. समोरचा प्रश्न पाहू. ज्यांच्या नावाने बोरलॉग पुरस्कार प्रदान केले जातात त्या डॉक्टर बोरलॉग यांचे टिंबटिंब या क्षेत्रातील कार्य असामान्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कृषी. समोरचा प्रश्न पाहू. भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? प्रश्न आहे भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजनाथ सिंग. समोरचा प्रश्न 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? प्रश्न आहे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 NK सिंग. समोरचा प्रश्न पाहू. केंद्र सरकारने घोषित केलेल्या 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 न्याय अशोक कुमार माथुर. समोरचा प्रश्न पाहू. 13व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? प्रश्न आहे 13व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 फ्रान्सिस ब्रिटो. समोरचा प्रश्न पाहू. व्यापम घोटाळा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? प्रश्न आहे व्यापम घोटाळा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश. समोरचा प्रश्न पाहू. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी दिला आहे? प्रश्न आहे ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी दिला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संगीत. समोरचा प्रश्न पाहू. आमचा बाप आणि आम्ही जे गाजलेले आत्मचरित्र कोणते लेखकाचे आहे? प्रश्न आहे आमचा बाप आणि आम्ही हे गाजलेले आत्मचरित्र कोणत्या लेखकाचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर नरेंद्र जाधव. समोरचा प्रश्न पाहू. GPS विस्तार. प्रश्न आहे GPS सविस्तर रूप काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. समोरचा प्रश्न पाहू. भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण कोठे आहे? प्रश्न आहे भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद. समोरचा प्रश्न पाहू. नवीन राज्य म्हणून टिंबटिंब राज्याची निर्मिती करण्यात आली. प्रश्न आहे नवीन राज्य म्हणून टिंबटिंब राज्याची निर्मिती करण्यात आली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा. समोरचा प्रश्न पाहू. स्मार्ट चॅलेंज सिटी स्पर्धा टप्पा 1 मध्ये निवड झालेल्या 20 शहरांमध्ये खालीलपैकी कोणत्या शहराचा समावेश नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या शहराचा समावेश नाही. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी टिंबटिंब हा औष्ठक वर्ण आहे.